आणि आता थांबलो आहे आम्ही आणि एकच नंबर वाटते हा दृश्य. आणि बुटाने थोडीशी साथ सोडली. बूट डायरेक्ट बघा बुटाची साल कशी झाली. बुटाची साथ सोडली आता काहीतरी लेन्स वगैरे बांधव. तर आपण आलो आहे ते स्पोर्टच्या दुकानामध्ये चष्मा घ्यायला आणि चष्मा तर खूप ऊन आहे त्याच्यामुळं घालावं लागेल. आणि माझ्याकडे आहे पण माझे हेमंत भाऊ आहे त्याला लागतो आहे. तर हे स्पोर्टचं दुकान आहे आणि इथंच आम्ही चष्मे घेणार आहोत. आणि बघा इथे ट्रॉफी पण मिळते तुम्हाला. खूप साऱ्या ट्रॉफी आहेत क्रिकेटसाठी आणि टोटल स्पोर्ट्सच्या वस्तू आहेत. आणि परत एक दुकान आहे तिथे पण स्पोर्ट्सचे वस्तू भेटतात. साईडला पॅन्ट शर्ट सर्व भेटतं. तिथे दुकानाचं नाव आहे. तर आता आपण चष्मे घेऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लग्नाचं खूप रेड आहे. मेचा महिना आहे आणि सांभाळायचं वाद्य एवढं ऊन आहे तरी मस्तपैकी एन्जॉय करत जाता येते. चला मग आता जाऊ आपण या गाडीवर बसू. चला सध्या पेट्रोल भेटत नाही आणि खूप पेट्रोल पंपावर लाईन तर 2-2 दिवसांनी भेटतो पेट्रोल. आणि युद्धामुळं सगळीकडे गर्दी झाली. मध्ये कुठं पेट्रोल पंप नाही आहे त्याच्यामुळे इथेच टाकून देतो. नाहीतर खेडेगाव आहे रस्ता खराब आहे त्याच्यामुळं पेट्रोल भेटणार नाही ते इथेच टाकावं लागेल. चला आपल्या कुठल्या ठिकाणामध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि अपडेट करा तुम्ही. रुंदीकरण साईज वाढवलेली रस्त्याची. रस्त्यामध्ये खूप मोठे दगड निघाले. आणि पुढेच त्याचे फडी टाकली म्हणजे डांबरी रोड किंवा सिमेंट रोड करतील आपल्याला पण माहिती नाही. झाल्यानंतर समजेल की चांगला रोड. सगळीकडे लग्नाची ट्रेड चालू आहे. सर्व लग्नाच्या गाड्या आहेत. वरती बसले ते वराड आहे. गाडी आहे बरं का त्या साईडची गाडी आहे. गाडी चालल्यावर आवडायची उभं राहिलं का डायरेक्ट आता गरम होतं ना. हा 3 सीटर मस्त कम्फर्ट बसतात ना आणि सीट पण प्लेन आहे ना मस्त. नाही नाही वजनाला हलके आणि बसायला पण चांगलं येते ना. तर आता आपण फाट्यामध्ये आलो आहे.
आता इथूनच आपल्याला घाट सेक्शनला जायचं आहे आणि पुढे गेल्यावर आरसून लागतो. तर आता तुम्हाला दाखवतो मी डोंगर. तिथून जायचं आहे आपल्याला शॉर्टकट किनाऱ्याला. पाटेचे गाव तो समोर दिसतोय डोंगर. तिथून जायचं आहे घाट सेक्शनला. साईडला सुंदर जातो आणि आता आपल्याला ह्या मार्ग जायचं. इथून आलोय आपण. तर मग आता इकडे जाऊ. इकडं शॉर्टकट गिरणाऱ्याला जाऊ. इकडं आपसूट तुम्ही घाट शिक्षण बघा. आंबे विकायला मला सांगत होतो की लग्नाचं पिरियड आहे आणि प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या गाड्या दिसतात आणि वरती लोक बसले. तर वराड आहे. Don't know if I can find my way out. In this tiny and everything is gone uptight. There's no fall into the ocean. आणि आता थांबलोय आम्ही आणि एकच नंबर वाटते हा दृश्य. आणि बुटाने थोडीशी साथ सोडली. बुट डायरेक्ट बघा बुटाची साल कशी तर मित्रांनो बघू शकता हे गाव आहे आणि गावाच्या शेजारी मस्त धरण आहे आणि आम्ही ह्या साईडने आलो आहे. बघू शकता तुम्ही. काहीतरी तिकडं होऊ राहिलं कसलं तरी काम चालू आहे. आता काय हे आपल्याला पण माहिती नाही आहे. प्रोजेक्ट असेल किंवा घर असेल. खूपच सुंदर. पाणी अजून सुंदर दिसलं असतं कारण की हे डोंगर पूर्ण जाळून दिलेत बघा तुम्ही. आणि आम्हाला एक 10वीला एक कविता होती की डोंगरावर भुंड टेकाट झालं आहे. म्हणजे या डोंगरावर काहीच वृक्ष नाही आहे आणि ते पूर्ण सपाटीकरण झालं आहे बघा तुम्ही. हा डोंगर पूर्ण जाळून दिला आहे. काहीच राहणार नाही. आणि आता या जनरेशनमध्ये आम्हाला तर झाडं बघायला भेटतात पण तुम्हाला भेटतात का नाही ते नाही माहिती. पण होतील वृक्ष वाढतील पण लोकांनी आपल्या स्वार्थासाठी हा जंगल पूर्ण जाळून दिले. तर प्लीज असं करू नका. तुम्ही जंगल का जाळताय? तुम्ही त्या ठिकाणी एखादं चांगलं फ्रूटचं झाड लावा आणि त्या फ्रूटचं तुम्हाला पण फायदा होईल. पण जंगल जाळू नका तुम्ही. आणि मला तर वाटतं की प्रत्येक जणाचा वाढदिवस असेल तर एक वृक्ष तुम्ही एक वृक्ष लावा असं माझी मत आहे. तर
चला आता पुढे जाऊ. जास्त बाहेर दिलं तर तुम्ही पण बोलणार. चला आता आपण लग्नाला जाऊ. आणि हा सुंदर मित्रांनो खूप हवा सुटली आहे. तुम्ही पाहू शकता की आणि असं बघू शकता तुम्ही खूपच हवा सुटली आहे डोंगरावर. तर या घाटाचा आनंद घ्या तुम्ही आता. टोपी गेली आणि सारखी सारखी टोपी उडू राहिली. वाराच एवढा सुटलाय तर टोपी उडणारच. आणि मी जुगाड केला आहे. ही लेस आहे ती उलट्या साईडने बांधली बघा तुम्ही. असं लाईफमध्ये काही वेळ जुगाड करावा लागतो. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up tight. There's no room to breathe. And nobody is watching at night. Who wanna rise up? Need a friend to shake me out again. Need a friend to shake me out again. आज तुम्हाला Don't know if I can find my way मंडप टाकले समोर बघा. आणि या साईडला पण दिसतंय का तुम्हाला आवाज येत असेल ते पण मंडप टाकलाय. आजचा व्हिडिओ फक्त लग्नाचा आहे आणि सगळीकडले लग्न मी दाखवणार आहे. म्हणजे गाडीवर बसूनच मंडप वगैरे बघून घ्या. Everything is growing up tight. There's no room to आणि आपण धोंडेगावमध्ये आलोय. धोंडेगाव आहे आणि fall into the ocean. इथंच लग्न कार्य आहे. तर आता आपण वृक्षारोपण आहे. आणि पाहिलं आम्ही लग्नामध्ये पोचलो आहे. बघा लाजायचं नाही रे. रस्त्यावर आहे तर पोचलो आहे आम्ही इथं लग्नामध्ये. आणि हे मंदिर आहे आणि इथं डीजे वाजवत आहे. आणि इथं आल्यावर मस्त झाडीचा गारवा एकच नंबर वाटत आहे. एवढ्या उन्हाचं आलो आहे आणि ते का पण आपण कोणी ओळखीचं दिसत. ते आता नवर देवाची पुढची असते आलं लक्षात. पण नाही दिसला रे मला.
आणि मंडप टाकले. तर मित्रांनो फायनली गिरनारमध्ये आलो आहे, कारण की तिकडं लग्न कार्य चालू असेल. आणि माझी नवीन चप्पल घेतली मी बघा, ही नवीन चप्पल घेतली आहे या दुकानातून. आणि हे बुटं पूर्ण सोल निघून गेले त्याची आणि काही उपयोगाचे राहिले नाही. त्याच्यामुळं आता जावं लागेल. चला मग जाऊया आता. आणि चप्पल कशी वाटली तुम्हाला सांगा कमेंट्समध्ये. चला तर जाऊया आता. आणि याआधी पण तुम्हाला गिरनार दाखवलं आहे. आणि चप्पल चांगले भेटले बरं का आपल्याला. या शॉपमधून घेतली आपण चप्पल ती. चला मग आता जाऊया. इथं उभं राहिलं. तर लग्नाचा कार्यक्रम झाला आहे, आता घरी जाऊ आणि बघू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आपण नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.